मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे पुणे दौऱ्यावर आहेत आणि आज राज ठाकरेंनी पुण्यामध्ये मनसेच्या सदस्य नोंदणीच्या मोहिमेला सुरुवात सुद्धा केलेली आहे। काही वेळापूर्वी राज ठाकरेंनी माध्यमांशी संवादही साधलेला होता। पुण्यातली आपण ही सध्याची दृश्य पाहतो आहोत। सध्या मनसेच्या या सदस्य नोंदणीच्या मोहिमेसाठी मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी गर्दी केलेली होती। राज ठाकरे हे स्वतः यावेळेला मोहिमेचा शुभारंभ करण्यासाठी उपस्थित होते। ढोल ताशांच्या गजरात राज ठाकरे यांचं स्वागत केलं गेलं। आपण ही सध्या पुण्यातली दृश्य पाहतो आहोत। मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पुणे दौऱ्यावर आहेत। मनसेनं आजपासून राज्यभरात सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात केलेली आहे। या अभियानाची सुरुवात राज ठाकरेंनी पुण्यातनं केलेली आहे। पुण्यात या सदस्य नोंदणी अभियानाच्या शुभारंभाच्या अनुषंगाने खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। आपल्या या पुणे दौऱ्यादरम्यान राज ठाकरे मनसेच्या पदाधिकाऱ्यांशीही संवाद साधणार आहेत, बैठक घेणार आहेत आणि या बैठकीत आगामी पालिका निवडणुकीसंदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे। मनसेची सदस्य नोंदणीची जी मोहीम आहे, जे अभियान आहे, त्या अभियानाला आजपासून सुरुवात झाली आहे। मनसे आणि राज ठाकरे ॲक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळतंय। आजपासून राज्यभरात मनसेकडून सदस्य नोंदणी अभियान राबवलं गेलेलं आहे आणि या अभियानाची सुरुवात राज ठाकरेंनी पुण्यातनं केलेली आहे। या सदस्य नोंदणी अभियानाच्या माध्यमातून खास कार्यक्रमाचं आयोजन सुद्धा करण्यात आलं। या आपल्या पुणे दौऱ्यामध्ये राज ठाकरे मनसेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत, त्यांच्यासोबत बैठक घेणार आहेत। या बैठकीमध्ये आगामी पालिका निवडणुकीसंदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे। निवडणूक आयोगाच्या नियमानुसार दर 3 ते 4 वर्षानंतर तुम्हाला प्रत्येक पक्षाला नोंदणी ही नव्याने करावी लागते आणि त्याप्रमाणे आता ही आमची अगोदरची नोंदणी ही लॉकडाऊनच्या अगोदर झाली होती। त्याच्यामुळे ही आता नव्याने नोंदणी पुन्हा सुरू होत आहे। माझी तमाम महाराष्ट्रातल्या सर्व माझ्या माता भगिनींना, बांधवांना माझी विनंती आहे की आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आपण सदस्य व्हावं। या वेळेला जे सदस्य होणार आहेत त्यांना दर आठवड्याला पक्षाकडनं काही गोष्ट ही त्यांच्या मोबाईलवरती जाणार आहे। पुढची आणखीन एक महत्त्वाची बातमी आपण बघणार आहोत, ती म्हणजे उस्मानाबाद जिल्ह्यातल्या धाराशिव साखर कारखान्यावर आयकर विभागानं धाड टाकली आहे। पहाटे 5 वाजल्यापासून साखर कारखान्यात हे धाड सत्र सुरू आहे। कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील हे धाराशिवचे आमदार कैलास पाटील यांचे मामा आहेत। पाटील यांच्या इतर कारखान्यांवरही आयकर विभागानं कारवाई सुरू केल्याची माहिती मिळते। धाराशिव साखर कारखान्यानं कोरोना काळात ऑक्सिजन प्रोजेक्ट उभा केलेला होता। हा देशातला पहिला ऑक्सिजन निर्मितीचा प्रोजेक्ट होता। मात्र आयकर विभागाचं सध्या हे धाड सत्र उस्मानाबादमध्ये सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। अभिजित पाटील यांच्या इतर कारखान्यांवर सुद्धा धाड टाकली गेलेली आहे। पहाटे 5 वाजल्यापासून आयकर विभागाकडून हे धाड सत्र सुरू असल्याचं समजतंय। आयकर विभागाकडून या सगळ्या बाबतीतली झाडाझडती सध्या घेतली जातीये। या सगळ्या धाड सत्रानंतर आयकर विभागाच्या हाती नेमकं काय लागतं, काही लागतं का हाती, हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आयकर विभागाच्या या धाडींचं नेमकं प्रयोजन काय, आत्ताच या धाडी का टाकल्या जात आहेत, याबद्दलचा खुलासा अजून झालेला नाही। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। सुमित सोनवणे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। सुमित, हे धाड सत्र आयकर विभागाचं अभिजित पाटील यांच्या कारखान्यांवर सुरू असल्याचं समजतंय। पहाटे 5 वाजल्यापासून हे धाड सत्र सुरू आहे। काय नेमकं हाती लागलंय आयकर विभागाच्या? पहाटे 5 वाजल्यापासून अभिजित पाटील आणि त्यांचे भाऊ अमर पाटील यांच्या घरावर इन्कम टॅक्सची
धाड सत्र सुरू आहे. सकाळी 5 वाजल्यापासून